हाय स्टुडंट्स, आज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा नवीन चॅप्टर स्टडी करणार आहोत. इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये आपल्याला कशा स्टडी करायचं आहे हे या चॅप्टरच्या नावामध्येच आहे. कशा स्टडी करायचं आहे? इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रिकल एनर्जी. And what is chemistry? It is study of chemical reaction. That means electrical study of chemical reaction. What is electrochemistry? Electrochemistry is the branch of chemistry that deals with study of, we study electrical study of chemical reaction. Okay, this या होल चॅप्टर मध्ये आपल्याला दोन गोष्टी बघायच्या आहेत. कोणकोणत्या दोन गोष्टी बघायच्या आहेत? एक, electrical energy is converted into chemical energy. Electrical energy is converted into chemical energy. आणि दुसरा पार्ट आहे chemical energy is converted into electrical energy. यांचं इंटर कन्वर्जन बघायचं आहे. Electrical energy is converted into chemical energy and chemical energy is converted into electrical energy. क्लिअर झालं? येस, इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये दोन टाईपचे सेल आहेत. कोणकोणते? एक गॅल्व्हॅनिक सेल. हे कोणतं आहे? गॅल्व्हॅनिक सेल किंवा यालाच व्होल्टाइक सेल म्हटलं जातं. व्होल्टाइक सेल. आणि दुसरा आहे इलेक्ट्रोलायटिक सेल. इलेक्ट्रोलायटिक सेल. गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होल्टाइक सेल कशाला म्हणायचं? असे सेल की ज्या सेल मध्ये काय होतं? केमिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होतं. बा, गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेल कोणाला म्हणायचं? असे सेल की ज्या सेल मध्ये केमिकल एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होते? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. आणि इलेक्ट्रोलायटिक सेल कशाला म्हणायचं आहे? असे सेल की ज्या सेल मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होते? केमिकल एनर्जी मध्ये होते. इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होते? केमिकल एनर्जी मध्ये होते. ही जी प्रोसेस आहे कोणती? केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. ही प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे. ही प्रोसेस कशी आहे? स्पॉन्टेनियस आहे. बट ही जी प्रोसेस आहे इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. दिस इज नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. दिस इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये जी रिएक्शन घडते, इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये जी रिएक्शन घडते ती रिएक्शन कशी असेल? नॉन स्पॉन्टेनियस असेल. आणि गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होल्टाइक सेल मध्ये जी रिएक्शन घडते ती कशी असेल? स्पॉन्टेनियस असेल. समजलं? म्हणजे इलेक्ट्रोकेमिस्ट्री काय? इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज द ब्रांच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ स्टडी ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी अँड केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. दॅट मीन्स इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज द स्टडी ऑफ, वी स्टडी इलेक्ट्रिकल स्टडी ऑफ केमिकल रिएक्शन. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ सोल्युशन. तर या सोल्युशन या पॉइंट मध्ये आपल्याला काय बघायचं आहे? तर आपण फिजिक्स मध्ये ओहम्स लॉ पाहिलेला आहे. काय ओहम्स लॉ? अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, व्हॉट इज आर? आर इज द रेजिस्टन्स. रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर हा काय असतो? इज इक्वल टू V by I असतो. अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय इलेक्ट्रिकल करंट. ओके. आणि हा जो रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर, त्याचं जे युनिट आहे ते युनिट काय? त्याचं युनिट आहे ओहम. याचं युनिट काय? ओहम आहे. फिजिक्स मध्ये आपण आणखी काय शिकलोय? हा जो रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर, हा काय असतो? resistance of conductor is a reciprocal of conductance of solution. That means conductance of solution is a reciprocal of
resistance. That means conductance of solution is denoted by letter G is equal to 1 upon R. That means what is R? R is the resistance of conductor. This resistance of conductor and conductance of conductor हे दोन एकमेकांना कसे असतील? इनवर्सली प्रोपोर्शनल असतील. समजते? Yes, according to Ohm's law काय इक्वेशन आहे? R is equal to V by I. युनिट काय? R चे युनिट ओम. आणि कंडक्टन्स काय? कंडक्टन्स ऑफ सोल्युशन इज इक्वल टू 1 upon R. That means reciprocal of resistance. Okay? तर बघा resistance of conductor R is directly proportional to length of conductor and inversely proportional to area of cross section. हे आपण पाहिलेलं आहे. फिजिक्स मध्ये तुम्हाला झालं असेल काय? रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. कशा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे? लेंथ ऑफ कंडक्टर अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू इट्स एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ओके, मग हे इक्वेशन जर आपण सॉल्व्ह केलं तर कसं मिळेल? आर प्रोपोर्शनॅलिटी साइन काढला, याच्याऐवजी कॉन्स्टंट येईल. कॉन्स्टंट रो, कॉन्स्टंट कोणता आहे? रो इंटू एल अपॉन ए. R is directly proportional to length of conductor and inversely proportional to area of cross section. Therefore, resistance of conductor is equal to rho into L upon A. Then, what is the value of rho? What is rho? Rho is the resistivity of conductor. Therefore, resistivity of conductor rho is equal to काय होईल? R into A upon EL. What is the resistivity? Resistivity rho is equal to R into A upon EL. That means resistivity is the resistance of conductor. Resistivity is the resistance of conductor which is 1 meter long and has 1 meter square cross sectional area. समजते? हे लिहून घ्यायचं आहे. What is resistivity? Resistivity is the resistance of, कशा resistance? Resistance of conductor which is 1 meter square cross sectional area and has length of 1 meter. is the resistivity. The resistivity रो साठी जे आपल्याला युनिट मिळेल ते युनिट काय असेल बा? रेजिस्टिव्हिटी रो चे युनिट काय असेल? आर चे युनिट काय? ओहम. आर चे युनिट काय? ओहम. हा काय? ए चे युनिट मीटर स्क्वेअर आणि लेंथ चे युनिट काय? मीटर. याला हा काय होईल? कॅन्सल होईल. जे युनिट मिळेल आपल्याला कशासाठी? कशासाठी? रेजिस्टिव्हिटी साठी. तर रेजिस्टिव्हिटीचे युनिट काय असेल? ओहम मीटर असेल. काय असेल युनिट? ओहम मीटर. एक पॉइंट क्लिअर झाला. कोणता पॉइंट? रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर अँड रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटी इज द resistance of conductor which is 1 meter long and has 1 meter square cross sectional area, and unit of resistivity is ohm meter. आता आपण आणखी काय पाहिलेलं आहे? कंडक्टन्स ऑफ कंडक्टर इज रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. दॅट मीन्स कंडक्टन्स ऑफ कंडक्टर G इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, कशा डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ दॅट कंडक्टर and inversely proportional to length of conductor. Conductance of conductor is directly proportional to area of cross section of that conductor, while inversely proportional to the length of that conductor. Proportionality sign काढा. काय? G is equal to K into A upon L. G is equal to प्रोपोर्शनॅलिटी साइन काढलं.
कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळाली, कॉन्स्टंट काय के इंटू ए अपॉन एल. ओके, therefore constant k is equal to this. K is called as conductivity. Here rho is called as resistivity. याला काय म्हणायचं आहे, rho resistivity, and here k is conductivity, also known as kappa. This later is known as kappa. K A double P A. What is K? K is kappa, and this is called as conductivity of solution. Therefore conductivity K is equal to G into what? L upon A. Conductivity K is equal to G into L upon A. Okay, but G is equal to काय, 1 by R. Therefore K is equal to 1 upon R into L upon A. काय मिळाला, K is equal to 1 upon R into L upon A. समजलं. जस्ट कंडक्टिव्हिटी साठी जो फॉर्म्युला मिळाला तो फॉर्म्युला काय मिळाला, कंडक्टिव्हिटी K is equal to G into L upon A, किंवा कंडक्टिव्हिटी K is equal to 1 upon R into L upon A. That means what is conductivity? Conductivity K is the conductance of unit cube of material. What is conductivity? Conductivity K is the conductance of unit cube of material. And what is the unit of conductivity? By G. G हा काय, it is the reciprocal of resistance. ओके, आणि रेजिस्टन्स साठी युनिट काय, ओहम मीटर आहे. ओके, मग G साठी युनिट काय होईल, पर ओहम. G साठी युनिट काय होईल, पर ओहम. ओके, आणि याच्यासाठी युनिट काय असेल, मीटर डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर. मीटरला मीटर कॅन्सल, याला हा काय झाला, कॅन्सल झाला. याचा राहिला काय बघा, पर ओहम 1 बाय मीटर. दॅट मीन्स पर ओहम हा वर गेल्यानंतर काय होईल, पर मीटर. पर ओहम पर मीटर. समजलं. रो साठी म्हणजे रेजिस्टिव्हिटी साठी याचा युनिट काय मिळालं, ओहम मीटर, आणि कंडक्टिव्हिटी साठी याचा युनिट काय मिळालं, पर ओहम पर मीटर मिळालं. ओके, किंवा पर ओहमलाच आपण काय म्हणतो, सिमन्स. यस, सिमन्स पर मीटर. काय युनिट मिळालं, सिमन्स पर मीटर. हे सिमन्स पर मीटर हे कशाचे युनिट आहे, कंडक्टिव्हिटीज. सिमन्स पर मीटर हे कशाचे युनिट आहे, कंडक्टिव्हिटीज. आणि जर कॉमन युनिट विचारलं, याच्यावर क्वेश्चन विचारले एमसीक्यू मध्ये, याच्यासाठी जर कॉमन युनिट विचारलं तर रेजिस्टिव्हिटीचं कॉमन युनिट काय असेल, ओहम सेंटीमीटर, आणि कंडक्टिव्हिटीसाठी कॉमन युनिट काय असेल, पर ओहम पर सेंटीमीटर. काय असेल, पर ओहम पर सेंटीमीटर किंवा सिमन्स पर सेंटीमीटर. मीटरच्या ऐवजी फक्त कॉमन मध्ये काय घ्यायचं, सेंटीमीटर घ्यायचं आहे. पर ओहम पर सेंटीमीटर किंवा सिमन्स पर सेंटीमीटर. क्लियर झालं. रेजिस्टिव्हिटी is the resistance of conductor which is 1 meter long and has 1 meter square cross sectional area, and conductivity is the conductance of unit cube of material. इथं इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ सोल्युशन आपण क्लिअर होतो. कंडक्टिव्हिटी नक्की काय आहे, जसे आपण डेफिनेशन पाहिलेलं आहे, कंडक्टिव्हिटी इज द कंडक्टन्स ऑफ युनिट क्यूब ऑफ मटेरियल. पण नक्की कंडक्टिव्हिटी इज द कंडक्टन्स ऑफ युनिट क्यूब ऑफ मटेरियल हे कसं आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर इथे एक इलेक्ट्रोलायसिसची डायग्राम काढलेली आहे. हा एक कंटेनर आहे. या कंटेनर मध्ये एक इलेक्ट्रोलाइट घेतलाय आपण. फॉर एक्झाम्पल हा NaCl हा इलेक्ट्रोलाइट आहे, ज्याच्यामध्ये Na+ आणि Cl- आयन आहेत. ओके, आणि
पॉझिटिव्ह आयन निगेटिव्ह इलेक्ट्रोडला जातात आणि निगेटिव्ह आयन पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडला जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा कॅथोड आहे, निगेटिव्ह चार्ज वाला इलेक्ट्रोड कॅथोड, आणि हा एनोड आहे, पॉझिटिव्ह चार्ज वाला इलेक्ट्रोड, हा निगेटिव्ह चार्ज वाला. म्हणजे जे काही Cl मायनस आयन असतील हे Cl मायनस आयन कुठे जातील, एनोडला डिपॉझिट होतील आणि Na प्लस आयन काय होतील, कॅथोडला जातील. ओके, एनोडवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि कॅथोडवर निगेटिव्ह आहे. ओके, हे बघते इलेक्ट्रोलिसिस साठी. इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये याप्रमाणे चार्ज असतात एनोड आणि कॅथोडवर. गॅल्व्हॅनिक सेल मध्ये याचे अपोजिट असतात, कॅथोडवर पॉझिटिव्ह आणि एनोडला निगेटिव्ह असतं. ते का आपल्याला ते पुढे पाहायचं आहे. इथे बघ लक्षात ठेवा, एक इलेक्ट्रोलायटिक सेल आहे ज्याच्यामध्ये NaCl हा इलेक्ट्रोलाइट आहे, Na प्लस आयन कॅथोडला जातील आणि Cl मायनस आयन एनोडला जातील. ओके, तर आता याच्यामध्ये हा एक इलेक्ट्रोड आहे आणि हा एक इलेक्ट्रोड आहे. इथं आपल्याला या दोन इलेक्ट्रोड मधील डिस्टन्स किती आहे हे माहित नाही. इथं या दोन इलेक्ट्रोड मध्ये असलेला जो डिस्टन्स आहे तो डिस्टन्स माहित नाही. या इलेक्ट्रोडचा जो साईज आहे तो साईज माहित नाही. ही कोणकोणती गोष्ट माहित नाही. एक, व्हॉट साइज ऑफ इलेक्ट्रोड, साइज ऑफ इलेक्ट्रोड. दोन, डिस्टन्स बिटवीन टू इलेक्ट्रोड, डिस्टन्स बिटवीन इलेक्ट्रोड. नेक्स्ट याच्यामध्ये असणारा जो व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम आपल्याला माहित नाही. जस्ट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. आणि चौथा पॉइंट आहे कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. या चारही गोष्टी इथं माहित नाहीत. ओके, आता आपण कन्सिडर करू की साइज ऑफ इलेक्ट्रोड, हा जो इलेक्ट्रोड आहे याला मी इलेक्ट्रोड म्हणतो. सपोज हा एक इलेक्ट्रोड आहे. हा कोणता इलेक्ट्रोड आहे, त्याला आपण म्हणू एनोड. हा कोणता इलेक्ट्रोड आहे, एनोड. आणि हा जो इलेक्ट्रोड आहे हा कोणता इलेक्ट्रोड आहे, कॅथोड आहे. हा जो इलेक्ट्रोड आहे तो कोणता आहे, कॅथोड. एनोड आणि कॅथोड हे दोन्ही काय केले आहेत, बॅटरीच्या साहाय्यानं जोडलेले आहेत. हा एनोड आणि हा कॅथोड दोन्ही बॅटरीच्या साहाय्यानं जोडलेले आहेत. जो एनोड आहे त्या एनोडचा जो साइज आहे तो साइज आहे 1 सेंटीमीटर. एनोडचा साइज किती आहे, 1 सेंटीमीटर. कॅथोडचा साइज किती आहे, 1 सेंटीमीटर. म्हणजे साइज ऑफ इलेक्ट्रोड हा किती झाला तुमचा, दोन्हीचा मिळून झाला 1 सेंटीमीटर स्क्वेअर झाला. काय झाला, 1 सेंटीमीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर या दोघांमधला जो डिस्टन्स आहे एनोड आणि कॅथोड मधला जो डिस्टन्स आहे तो डिस्टन्स आहे 1 सेंटीमीटर. तो डिस्टन्स आहे 1 सेंटीमीटर. बा साइज किती आहे, 1 सेंटीमीटर इंटू 1 सेंटीमीटर किती झाला, 1 सेंटीमीटर स्क्वेअर झाला साइज. ओके, डिस्टन्स बिटवीन टू इलेक्ट्रोड किती आहे, 1 सेंटीमीटर आहे. मग याचा जो व्हॉल्यूम असेल, याचा या दोन इलेक्ट्रोडच्या मध्ये जे काही सोल्युशन असेल या सोल्युशनचा जो व्हॉल्यूम असेल तो व्हॉल्यूम किती असेल, 1 cm³ असेल. किती असेल, 1 cm³. म्हणजेच या दोन इलेक्ट्रोडच्या मध्ये जे सोल्युशन असेल ते सोल्युशन किती असेल, 1 cm³ असेल. किती सोल्युशन असेल, 1 cm³. हे सोल्युशन आहे, याच्यामध्ये असणार हे सोल्युशन आहे. किती आहे, 1 cm³. आणि 1 cm³ सोल्युशन मध्ये, त्या सोल्युशन मध्ये काहीतरी आयन्स असतील. काय असतील, काहीतरी आयन्स असतील. आणि या आयन्सचा कंडक्टन्स, या आयन्सचा कंडक्टन्स म्हणजेच की असतो.
या आयन्सचाच कंडक्टन्स म्हणजेच काय असतो, के असतो. आणि व्हॉट इज के? के इज कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी काय? कंडक्टिव्हिटी इज द कंडक्टन्स ऑफ आयन्स प्रेझेंट इन 1 cm cube. That means conductivity is the conductance of unit cube of material. 1 cm cube म्हणजेच 1 ml सोल्युशनचा जो कंडक्टन्स असेल यालाच काय म्हटलं जातं? कंडक्टिव्हिटी म्हटलं जातं. कसं झालं? यालाच काय म्हटलं जातं? कंडक्टिव्हिटी म्हटलं जातं. आणि कंडक्टिव्हिटी आता बघा, कंडक्टिव्हिटी कशावर डिपेंड आहे? कंडक्टन्स. कंडक्टन्स कशावर डिपेंड आहे? आयन्स. आता विचार करा, हा 1 ml आहे, हे सोल्युशन 1 ml आहे, हे सोल्युशन 1 ml आहे. या 1 ml मध्ये 5 आयन्स आहेत, या 1 ml मध्ये 10 आयन्स आहेत, आणि या 1 ml मध्ये 15 आयन्स आहेत. इथं एका ml मध्ये 5 आयन्स आहेत, एका ml मध्ये 10 आयन्स आहेत, एका ml मध्ये 15 आयन्स आहेत. जेवढे आयन्स जास्त तेवढा कंडक्टन्स काय असेल? जास्त असेल. जेवढे आयन्स जास्त तेवढा कंडक्टन्स काय असेल? जास्त असेल. आणि आयन्सची संख्या जास्त कधी असेल? ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल. दॅट मीन्स ॲज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इनक्रीजेस, ॲज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इनक्रीजेस, कंडक्टन्स इनक्रीजेस. एका ml मध्ये आयनची संख्या वाढली की कंडक्टन्स वाढेल, आणि कंडक्टन्स वाढला की कंडक्टिव्हिटी वाढेल. दॅट मीन्स कंडक्टिव्हिटी के इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. कंडक्टिव्हिटी के इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. समजतंय? कंडक्टिव्हिटी हा पॉइंट क्लिअर झाला. आणि कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन, कंडक्टिव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. कसं? 1 ml मध्ये आयनची संख्या वाढली म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन वाढलं, हे काय होईल? कंडक्टिव्हिटी वाढेल. आणि अपॉन डायल्युशन काय होईल? अपॉन डायल्युशन कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस. वाय डिक्रीजेस? ते बघ. आता इथे याप्रमाणे एक सोल्युशन आहे. हे सोल्युशन किती आहे? 100 ml आहे. सोल्युशन किती आहे? 100 ml आहे. 100 ml सोल्युशन मध्ये आयन्स किती आहेत? 1000 आहेत. 100 ml मध्ये आयन्स किती आहेत? 1000 आहेत. पर ml आयन किती आले? पर ml 1000 डिवायडेड बाय 100, 10 आयन्स आले. किती आले? 10 आयन्स. आयन्स कुठं? पर ml. अगेन व्हॉल्यूम वाढवला. डायल्युशन म्हणजे काय? व्हॉल्यूम इन्क्रीज केला. व्हॉल्यूम किती केला? 200 ml केला. व्हॉल्यूम काय केला? 200 ml केला. व्हॉल्यूम वाढवलं, पाणी वाढवलं. पाणी वाढवल्यामुळे काय होतं? सॉल्टचं डिसोसिएशन होतं. इलेक्ट्रोलाइट्स काय होतं? डिसोसिएशन होतं. आणि डिसोसिएशन झालं की आयनची संख्या वाढते. पाणी वाढवल्यामुळं सॉल्टचं डिसोसिएशन झालं, आयनची संख्या वाढली. किती झाली? 1000 च्या ऐवजी झाली, सपोज सोल्युशन 200 ml च्या ऐवजी 500 ml केलं. सोल्युशन 200 ml च्या ऐवजी काय केलं? 100 ml च्या ऐवजी काय केलं? 500 ml केलं. आयनची संख्या झाली 2000. हे बघा, पहिलं सोल्युशन किती होतं? 100 ml होतं. 100 ml मध्ये आयन्स किती होते? 1000 होते. एका ml मध्ये आयन किती होते? म्हणजे पर ml आयन किती होते? 10. मी पाणी वाढवलं. पाणी वाढवल्यामुळे काय झाला? सॉल्ट डिसोसिएट झाला. सॉल्ट काय झाला? डिसोसिएट झाला, आयन मध्ये डिवाइड झाला. किती पाणी वाढवलं? 100 ml चं 500 ml केलं, म्हणजे 400 ml पाणी आणखी वाढवलं. मग आयन काय झाले? वाढले. आयन 1000 चे किती झाले? 2000 झाले. बा, पाणी 100 ml म्हणजे सोल्युशन 100 ml चं 500 ml झालं,
आणि आयनची संख्या 1000वरून किती गेली 2000वर गेली. आता इथं पर एम एल आयनची संख्या किती आली, पर एम एल आयनची संख्या किती आली बा 4 आयन्स आहेत. पर एम एल आयनची संख्या किती आहे 4 आहे. ओके, मी पुन्हा पाणी वाढवलं, पुन्हा पाणी काय केलं 1000 ml केलं, काय केलं 1000 केलं, 1000 ml केलं. ओके, आयनची संख्या काय झाली वाढली, आयनची संख्या आणखी काय झाली वाढली. 2000च्या ऐवजी पाणी वाढल्यामुळे डिग्री ऑफ डिसोसिएशन वाढलं, म्हणजे डिसोसिएशन वाढलं, आयनची संख्या आणखी काय झाली वाढली. आयनची संख्या काय झाली 3000 झाली, आयनची संख्या काय झाली 3000 झाली. इस 3000 आयन्स किती मध्ये आहेत 1000 ml मध्ये. इस पर ml आयनची संख्या काय आली 3 आयन्स. ml आयनची संख्या किती मिळाली 10. इथं पर ml आयनची संख्या किती मिळाली 4 आणि इथं पर ml आयनची संख्या किती मिळाली 3 मिळाली. दिस 100 ml सोल्युशन असताना 100 ml सोल्युशन असताना पर ml आयन किती होते 10. 500 ml सोल्युशन असताना पर आयन संख्या किती होती 4 होती आणि 1000 ml सोल्युशन असताना पर ml आयनची संख्या किती होती 3 होती. म्हणजेच जसजसं डायल्युशन केलं, जसजसं डायल्युशन केलं, डायल्युशन म्हणजे काय ऍडिशन ऑफ वॉटर, ऍडिशन ऑफ वॉटर. जसं डायल्युशन केलं म्हणजेच ऍडिशन ऑफ वॉटर केलं तसं काय झालं आयनची संख्या काय झाली कमी झाली. नंबर ऑफ आयन्स नंबर ऑफ आयन्स डिक्रीजेस कुठं पर ml. हे अतिशय महत्वाचं आहे. डायल्युशन मुळे काय झालं डायल्युशन इन्क्रीजेस, डायल्युशन काय केलं इन्क्रीज केलं म्हणजेच व्हॉल्यूम वाढवला, वॉटर वाढवलं. डायल्युशन मीन्स ऍडिशन ऑफ वॉटर वाढवली. नंबर ऑफ आयन्स डिक्रीजेस, नंबर ऑफ आयन्स पर ml डिक्रीजेस. आणि पर ml नंबर ऑफ आयन्स जर डिक्रीज होत असतील तर याचा रिझल्ट काय असेल. दिस रिझल्ट्स इन कंडक्टिव्हिटी काय K डिक्रीजेस. समजलं, कंडक्टिव्हिटी डिक्रीज झाली कधी डायल्युशन वाढवल्यानंतर. दॅट मीन्स सिंपल अपॉन डायल्युशन K decreases upon dilution conductivity decreases and upon increasing concentration K also increases. That means K is directly proportional to C. C वाढला की K वाढेल, C कमी झाला म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, कॉन्सन्ट्रेशन कमी म्हणजे डायल्युशन वाढलं, कॉन्सन्ट्रेशन कमी झालं हे कमी होईल. कारण कंडक्टिव्हिटी इज द कंडक्टन्स ऑफ युनिट क्यूब ऑफ मटेरियल. क्लिअर झालं. तर हा कोणता पॉईंट क्लिअर झाला. व्हॉट इज कंडक्टिव्हिटी अँड व्हेरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. लक्षात आलं. मग हे दोन्ही इलेक्ट्रोलाइट साठी आहे. कोणासाठी फॉर स्ट्रॉंग अँड वीक इलेक्ट्रोलाइट, फॉर स्ट्रॉंग अँड वीक इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट दोन्ही असतील, इलेक्ट्रोलाइट स्ट्रॉंग असो अथवा वीक असो, दोन्ही इलेक्ट्रोलाइट साठी काय होईल कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस विथ कॉन्सन्ट्रेशन अँड डिक्रीजेस अपॉन डायल्युशन, ओके. इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी अँड मोलार कंडक्टिव्हिटी.
हा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे ज्याच्यावर आपल्याला खूप सारे क्वेश्चन पुढे पाहिजे आहेत. इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी अँड मोलार कंडक्टिव्हिटी. इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी कशाला म्हणायचं किंवा इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी कशाने डिनोट केली जाते? इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी इज डिनोटेड बाय लेटर लॅम्बडा. हे जे लेटर आहे कॅप सारखं दिसतंय ते कोणतं लेटर आहे? लॅम्बडा. आणि पुढं इक्यू लिहिले म्हणजेच काय? इक्विव्हॅलंट. लॅम्बडा इक्विव्हॅलंट, दॅट मीन्स इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी. And here molar conductivity, lambda m, molar conductivity. ओके, पैकी स्टेट बोर्डला इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी हा पार्ट नाहीये, फक्त आपल्याला स्टेट बोर्ड साठी मोलार कंडक्टिव्हिटी हा पार्ट आहे. पण ज्यावेळेस मोलार कंडक्टिव्हिटीच्या बरोबरीनं इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी हा पॉइंट येतो त्यावेळेस तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून दोन्ही पॉइंट क्लिअर करतो. इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी आहे, मोलार कंडक्टिव्हिटी. डेफिनेशन काय बा? Equivalent conductivity. Equivalent conductivity is the conductance of 1 gram equivalent of an electrolyte. Equivalent conductivity is the conductance of, कशा conductance आहे? Is the conductance of 1 gram equivalent of an electrolyte. Yes, असं कन्सिडर करा. इथं हा एक इलेक्ट्रोड आहे. या इलेक्ट्रोडचा जो साईज आहे तो साईज किती आहे माहित नाही आपल्याला. साईज माहित नाही, साईज अननोन आहे. ओके, याचा साईज असेल किंवा याचा साईज असेल, हा साईज कसा आहे? अननोन आहे. पण हा जो डिस्टन्स आहे, हा जो डिस्टन्स आहे तो डिस्टन्स किती आहे? 1 सेंटीमीटर आहे. डिस्टन्स किती आहे? 1 सेंटीमीटर आहे. दोन इलेक्ट्रॉन मधला जो डिस्टन्स आहे हा डिस्टन्स किती आहे? 1 सेंटीमीटर आहे. आणि हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत एनोड आणि कॅथोड, ही जे दोन इलेक्ट्रॉन मध्ये किती डिस्टन्स आहे? 1 सेंटीमीटर डिस्टन्स आहे. आणि या 1 सेंटीमीटर डिस्टन्स मध्ये काय केलंय? 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट, 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट एवढा इलेक्ट्रोलाइट प्लेस केलेला आहे. 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट इलेक्ट्रोलाइट काय केलेलं आहे? प्लस केलेलं आहे. कशामध्ये? व्हॉल्यूम व्ही मध्ये. मग याच्यामध्ये जे काय आयन्स असतील, म्हणजे कोणाचे आयन्स झाले? आयन्स ऑफ 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट. याचे जे काय आयन्स असतील या आयन्सचा टोटल कंडक्टन्स, या आयन्सचा टोटल कंडक्टन्स म्हणजे काय असेल? इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी. समजतंय बा? माग आपण कंडक्टिव्हिटी पाहिली होती. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? कंडक्टिव्हिटी इज द कंडक्टन्स ऑफ 1 ml ऑफ इलेक्ट्रोलाइट, 1 ml ऑफ सोल्युशन. एका ml चा कंडक्टन्स म्हणजे कंडक्टिव्हिटी. पण इथं तसं नाही. इथं काय? दोन इलेक्ट्रोडच्या मध्ये जी काय जागा असेल त्या जागेत किती इलेक्ट्रोलाइट प्लेस केलाय? किती इलेक्ट्रोलाइट प्लेस केलाय? 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट एवढा इलेक्ट्रोलाइट प्लेस केलाय. कशामध्ये? व्हॉल्यूम व्ही मध्ये. याच्यामध्ये पाणी आहे, त्या पाण्यामध्ये किती आहे पाणी? व्हॉल्यूम व्ही इतकं पाणी आहे, सॉल्व्हंट आहे. आणि त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रोलाइट प्लेस केलाय? 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट एवढा इलेक्ट्रोलाइट प्लेस केलाय. मग 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट इलेक्ट्रोलाइट पासून जे काय आयन्स तयार होतील, मग पाणी किती असेल? व्हॉल्यूम किती असेल? 1 लिटर असेल, 2 लिटर, 3 लिटर. पाणी किती असू द्या, व्हॉल्यूम किती असू द्या, इलेक्ट्रोलाइट किती आहे? 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट आहे. दॅट मीन्स इट इज द कंडक्टन्स ऑफ 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ एन इलेक्ट्रोलाइट इज कॉल्ड एज इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी. म्हणजे 1 लिटर पाणी घेतलं, त्याच्यामध्ये 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट एवढा सोल्यूट ऍड केला, इलेक्ट्रोलाइट ऍड केला, त्याच्यापासून जे काय आयन्स तयार होतील त्याचा जो कंडक्टन्स असेल ते असेल इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी. पाणी वाढवलं की आयनची संख्या वाढेल. आयनची संख्या वाढली की कंडक्टन्स काय होणार आहे? वाढणार आहे. कंडक्टिव्हिटी वाढणार आहे. लक्षात द्या बा. इथं पर ml जायचं नाही. इथं काय? पाणी किती असेल, इथं ml चं बंधन नाही. इथं फक्त अतिशय महत्वाची गोष्ट कोणती आहे? 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट. 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट पासून जो काय कंडक्टन्स तयार होईल तो म्हणजेच काय असेल? इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी असेल. And this equivalent conductivity is denoted by what?
lambda eq, denoted by lambda eq, and lambda eq is equal to k. What is k? K is conductivity into VML. व्हॉल्यूम किती असेल? VML. इथं व्हॉल्यूमला बंधन आहे का? नाही. व्हॉल्यूमला बंधन आहे का? नाही. एका ml चा कंडक्टन्स किती आहे? K इतका आहे. आणि इथं व्हॉल्यूम कसा आहे? अमर्याद आहे. कारण किती व्हॉल्यूम असू द्या त्याच्यामध्ये 1 ग्राम एवढा इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व्ह केलेला आहे. ओके, पण पर ml सोल्युशनचा जो कंडक्टन्स आहे तो किती आहे? K इतका आहे कंडक्टिव्हिटी इंटू व्हॉल्यूम किती आहे? VML इतका आहे. म्हणजेच इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू काय होईल? K, दॅट मीन्स कंडक्टिव्हिटी इंटू VML. पण आपल्याला VML काढायला लागेल. मग हा VML कसा काढायचा आहे? तो नॉर्मॅलिटी डेफिनेशन बघायचं आहे. व्हॉट इज नॉर्मॅलिटी? नॉर्मॅलिटी N इज इक्वल टू नंबर ऑफ व्हॉट? ग्रॅम इक्विव्हॅलंट, नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट divided by volume of solution. Volume of solution. पण हा व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन जर आपल्याला नॉर्मॅलिटी 1 पाहिजे असेल तर काय असेल? 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ इलेक्ट्रोलाइट. नॉर्मॅलिटी 1 पाहिजे असेल तर 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ इलेक्ट्रोलाइट इज डिझॉल्व इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. दॅट मीन्स व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन जो असेल तो किती असेल? 1 लिटर असेल. किती असेल? 1 लिटर. पण आपल्याला पाहिजे ml मध्ये, म्हणजे मी इथे दिला व्हॉल्यूम इन ml. मग जर आपल्याला लिटर मध्ये आहे आणि ml मध्ये घेतला तर इनटू काय होईल? 1000. इस नॉर्मॅलिटी जी कोड काय झाला? नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml इंटू 1000. येस, n ची व्हॅल्यू काय झाली? देयरफॉर n इज इक्वल टू, हा किती आहे? नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट 1. कारण 1 नॉर्मल सोल्युशन साठी ग्रॅम इक्विव्हॅलंट किती घेतोय आपण? 1 इनटू हा किती आहे? 1000 डिवाइडेड बाय हा कशामध्ये? VML. व्हॉल्यूम कशामध्ये? ml मध्ये. देयरफॉर VML इज इक्वल टू काय होईल? देयरफॉर VML इज इक्वल टू, हा इकडे गेला, काय होईल? 1 इंटू 1000 अपॉन नॉर्मॅलिटी, अपॉन नॉर्मॅलिटी. ही व्हॅल्यू पुटअप करा इथं. मग काय होईल? देयरफॉर लॅम्बडा इक्विव्हॅलंट इज इक्वल टू K इंटू VML. VML ची व्हॅल्यू किती आहे? इंटू 1000 डिवाइडेड बाय n. काय मिळाली व्हॅल्यू? लॅम्बडा इक्विव्हॅलंट इज इक्वल टू K इंटू 1000 डिवाइडेड बाय n. व्हॉट इज n? हियर n इज द नॉर्मॅलिटी ऑफ इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन. n काय असेल? नॉर्मॅलिटी ऑफ इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन. दॅट मीन्स C, कॉन्सन्ट्रेशन. नॉर्मॅलिटी कशाची टर्म आहे? कॉन्सन्ट्रेशनची. म्हणजेच लॅम्बडा इक्विव्हॅलंट इज इक्वल टू काय असेल? K इंटू 1000 डिवाइडेड बाय n किंवा डिवाइडेड बाय C. बऱ्याच मुलांना हे समजत नाही की 1000 K डिवाइडेड बाय C, दॅट मीन्स 1000 K डिवाइडेड बाय n कसं आलं? तर हे समजण्यासाठी याप्रमाणे सांगितलेलं आहे. क्लिअर झाला? इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी इज द कंडक्टन्स ऑफ 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ एन इलेक्ट्रोलाइट. येस, 2 इलेक्ट्रोडच्या मध्ये डिस्टन्स किती आहे? 1 सेंटीमीटर आहे. 1 सेंटीमीटर अपार्ट आहे आणि त्याच्यामध्ये जो काय व्हॉल्यूम असेल त्या व्हॉल्यूम मध्ये 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट एवढा इलेक्ट्रोलाइट प्लेस केलेला आहे. आणि त्याच्यापासून जे आयन्स तयार होतील त्या ऑल आयन्सचा कंडक्टन्स म्हणजेच इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी. समजलं? डिनोटेड बाय लॅम्बडा इक्विव्हॅलंट and it is equal to K into VML. ओके, VML आपण नॉर्मॅलिटी पासून काढतोय कारण नॉर्मॅलिटीज काय घेतली? ग्रॅम इक्विव्हॅलंट आहे म्हणून. नॉर्मॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट
डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. पण लिटरच्या ऐवजी आपण ml मध्ये घेतलाय म्हणून 1/1000 केलं. ओके. येस. n इज इक्वल टू नंबर ऑफ ग्राम इक्वलंट किती आहे 1 नॉर्मल साठी इंटू 1000 डिवायडेड बाय VML. Therefore VML is equal to 1 into 1000 divided by n. Therefore lambda equivalent is equal to K into VML 1000 divided by n. Yes, lambda equivalent is equal to 1000 K divided by n or divided by C. ही व्हॅल्यू मिळाली. समजलं. जर तसंच मोलार कंडक्टिव्हिटी साठी पाहायचं आहे. तसंच कशासाठी पाहायचं आहे मोलार कंडक्टिव्हिटी. आपण याच्या अगोदर याचे युनिट पाहू. युनिट काय होईल बा. युनिट काय होईल युनिट इक्विव्हॅलेंट कंडक्टिव्हिटीचं. तर याचे युनिट माहित आहे आपल्याला. के चे युनिट काय. व्हॉट इज के. के चे युनिट काय पर ओहम. के चे युनिट काय पर ओहम पर सेंटीमीटर. काय युनिट आहे पर ओहम पर सेंटीमीटर डिवायडेड बाय एन. नॉर्मॅलिटी. नॉर्मॅलिटी काय येईल बा. नॉर्मॅलिटी काय येईल नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट. म्हणजेच इक्विव्हॅलंट लिहिलं. इक्विव्हॅलंट अपॉन व्हॉल्यूम इन ml. ml म्हणजेच काय cm क्यूब डिवायडेड बाय cm क्यूब. काय मिळालं के चे युनिट पर ओहम पर सेंटीमीटर अपॉन नॉर्मॅलिटी. नॉर्मॅलिटी युनिट काय ग्रॅम इक्विव्हॅलंट पर ml. इक्विव्हॅलंट पर ml. दिस हा cm क्यूब वर गेल्यानंतर काय होईल बा पर ओहम पर सेंटीमीटर इंटू cm क्यूब. आणि हा डिवायडेड बाय काय असेल ई क्यूब इक्विव्हॅलंट. आता या पर cm क्यूबला यातला एक cm कॅन्सल होईल. म्हणजे काय होईल दॅट इज इक्वल टू पर ओहम राहिला काय आता सेंटीमीटर स्क्वेअर पर ओहम. यातला एक कॅन्सल झाला सेंटीमीटर स्क्वेअर. आणि हा इक्विव्हॅलंट वर आल्यानंतर काय होईल पर इक्विव्हॅलंट. युनिट काय झालं पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर इक्विव्हॅलंट. ओके. आणि जर एसआय युनिट पाहिजे झालं तर एसआय युनिट काय होईल पर ओहम. हे झालं कॉमन युनिट. एसआय युनिट काय होईल पर ओहम सेंटीमीटरच्या ऐवजी मीटर. मीटर स्क्वेअर पर ओहम मीटर स्क्वेअर पर इक्विव्हॅलंट. पर ओहम मीटर स्क्वेअर पर इक्विव्हॅलंट. युनिट साठी जे क्वेश्चन विचारलेलं आहे ते युनिट बा पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर सॉरी मीटर स्क्वेअर पर इक्विव्हॅलंट. आपल्याला माहित आहे पर ओहमची व्हॅल्यू किती आहे सिमन्स. येस सिमन यस मीटर स्क्वेअर पर इक्विव्हॅलंट. ओके. हेच ही 3 इक्वेशन आहेत. तिन्हीपैकी कोणते युनिट सांगा. ओके. हे युनिट कोणत्या फॉर्म मध्ये आहे कॉमन युनिटच्या फॉर्म मध्ये. हे एसआय युनिट आणि एसआय युनिट सिमन्सच्या फॉर्म मध्ये. समजलं. तर याप्रमाणे इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी हा पॉइंट क्लिअर होतो. इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटीची डेफिनेशन इट इज डिनोटेड बाय लॅम्बडा इक्विव्हॅलंट इज इक्वल टू के इंटू VML. That means lambda equivalent is equal to what 1000 K divided by n. Here n is normality. Normality is the term of concentration. That means lambda equivalent is equal to 1000 K divided by C. Here C is in the form of normality. Okay. Equivalent
कंडक्टिव्हिटी. याच्या रिलेटेड पुढची टर्म आहे मोलार कंडक्टिव्हिटी. इक्विव्हॅलेंट कंडक्टिव्हिटी म्हणजे काय समजलेलं आहे. आता पुढे काय मोलार कंडक्टिव्हिटी कशी डेफिनेशन होईल. इट इज द कंडक्टन्स ऑफ 1 मोल ऑफ एन इलेक्ट्रोलाइट. इट इज द कंडक्टन्स ऑफ 1 मोल ऑफ एन इलेक्ट्रोलाइट. याच्यामध्ये आपण काय म्हटलं होतं 1 ग्रॅम इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रोलाइटचा कंडक्टन्स म्हणजेच इक्विव्हॅलेंट कंडक्टिव्हिटी म्हटलं होतं. मोलार कंडक्टिव्हिटी कशाला म्हणायचं. मोलार कंडक्टिव्हिटी इज द कंडक्टन्स ऑफ 1 मोल ऑफ dissolved electrolyte which is placed between two electrodes. Those are 1 centimeter apart. Okay, this molar conductivity काय हा एक इलेक्ट्रोलाइट आहे, इलेक्ट्रोड आहे, हा एक इलेक्ट्रोड आहे आणि या दोन इलेक्ट्रोडच्या मध्ये व्हॉल्यूम V इतकं सोल्युशन आहे आणि त्या सोल्युशन मध्ये किती इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व केलाय, किती केलाय 1 मोल. जसं पाणी वाढेल तसं 1 मोल इलेक्ट्रोलाइटचं काय होणार आहे डिसोसिएशन होणार आहे, नंबर ऑफ आयन्स वाढणार आहे. येस, मोलार कंडक्टिव्हिटी सुद्धा काय होणार आहे वाढणार आहे. समजतंय का. पण पर ml नाही, व्हॉल्यूम V इतका आहे, व्हॉल्यूमला बंधन नाही. बंधन कशाला आहे इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट किती आहे 1 मोल. 1 मोल इलेक्ट्रोलाइट पासून किती आयन्स तयार झाले आणि त्या आयन्सचा कंडक्टन्स किती आहे. 1 मोल इलेक्ट्रोलाइट मध्ये जेवढं पाणी वाढवसाल तेवढं काय होईल आयनची संख्या वाढेल आणि आयनची संख्या वाढली कंडक्टन्स वाढणार आहे. म्हणजेच इक्विव्हॅलेंट कंडक्टिव्हिटी आणि मोलार कंडक्टिव्हिटी दोन्ही काय होणार आहेत वाढणार आहे. टर्म समजली. मोलार कंडक्टिव्हिटी. व्हॉट इज मोलार कंडक्टिव्हिटी. इट इज द कंडक्टन्स ऑफ 1 मोल ऑफ an electrolyte. 1 mole of electrolyte is dissolved in volume V. Okay, then what it is denoted by lambda m. It is denoted by lambda m. किंवा आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी ही टर्म ओनली लॅम्बडा न सुद्धा डिनोट केलेली बघायला मिळेल. जर तुम्ही स्टेट बुक बघितलं तर आपल्या टेक्स्टबुक मध्ये मोलार कंडक्टिव्हिटी ही जी टर्म आहे ती ओनली लॅम्बडाच्या साहाय्याने दाखवलेली आहे. समजले. मोलार कंडक्टिव्हिटी इज डिनोटेड बाय लॅम्बडा और लॅम्बडा m and that is equal to k into VML. That is equal to k into VML. ओके, आता आपल्याला VML काढायचं आहे पण कशासाठी m फॉर मोलार. व्हॉट इज मोलार. मोलॅरिटी capital M is equal to number of moles divided by volume V ml. number of moles in volume of solution in liter असतं मोलॅरिटी साठी पण आपण व्हॉल्यूम ml मध्ये घेतलाय म्हणून into 1000 म्हणून into 1000. क्लियर झालं. Yes, molarity is equal to number of moles dissolving 1 liter of solution. पण 1 लिटरच्या ऐवजी आपण ml मध्ये घेतलाय म्हणून होल इंटू 1000 केले. ओके, येस VML इज इक्वल टू काय मिळेल किंवा हेच इक्वेशन आपण कसं लिहू. m इज इक्वल टू n किती आहे 1 मोल 1 इंटू 1000 डिवाइडेड बाय VML. VML. Therefore, VML is equal to 1000 divided by what? Capital M. Here capital M is molarity of solution. VML ची व्हॅल्यू इथे पुट अप करा काय होईल. Therefore, lambda. What is lambda? Molar conductivity. Lambda is equal to K into VML value 1000 upon M. That means 1000 K divided by M.
1000 K divided by m is equal to lambda m. Clear झालं? मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1000 K divided by molarity. समजलं? हे सिंपल इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी असेल किंवा मोलार कंडक्टिव्हिटी असेल, याच्यासाठी जो फॉर्म्युला मिळेल तो फॉर्म्युला काय असेल? लॅम्बडा इज इक्वल टू 1000 K डिवाइडेड बाय C. फॉर्म्युला काय असेल? लॅम्बडा इज इक्वल टू 1000 K डिवाइडेड बाय C. पण C जर नॉर्मॅलिटी असेल, C म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जर नॉर्मॅलिटी असेल तर लॅम्बडा काय असेल? इक्विव्हॅलंट. C काय असेल? नॉर्मॅलिटी असेल तर लॅम्बडा काय असेल? इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी. आणि C जर मोलॅरिटी असेल तर लॅम्बडा काय असेल? मोलार कंडक्टिव्हिटी. क्लिअर झाला पॉइंट? मोलार कंडक्टिव्हिटी. ओके, ही जी टर्म आहे मोलार कंडक्टिव्हिटी ही कोल्ड्रॉश या सायंटिस्टने सजेस्ट केलेली आहे. सायंटिस्टचं नाव आहे कोल्ड्रॉश. तर तो नक्की काय, त्यानं काय सांगितलं हे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. तर क्लिअर झाला पॉइंट? इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी अँड मोलार कंडक्टिव्हिटी. तर मोलार कंडक्टिव्हिटीसाठी युनिट काय होईल बा? लॅम्बडा m इज इक्वल टू K ची युनिट काय? व्हॉट K? पर ओहम पर सेंटीमीटर. K ची युनिट काय? पर ओहम पर सेंटीमीटर डिवाइडेड बाय मोलॅरिटी ची युनिट काय? मोलॅरिटी काय? व्हॉट इज मोलॅरिटी? नंबर ऑफ मोल्स डिवाइडेड बाय VmL मीन्स मोल डिवाइडेड बाय dm क्यूब किंवा cm क्यूब. इथे ml मध्ये घेतलं म्हटल्यानंतर cm क्यूब. जिस काय होईल बा? इज इक्वल टू पर ओहम पर सेंटीमीटर आणि हा cm क्यूब वर गेला, cm क्यूब डिवाइडेड बाय मोल. ओके, पर सेंटीमीटरला सेंटीमीटर कॅन्सल म्हणजे युनिट काय होईल? पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर आणि हा मोल वर गेल्यानंतर काय होईल? पर मोल. हे झालं कोणतं युनिट? कॉमन युनिट. याचा युनिट काय असेल? पर ओहम. सेंटीमीटरच्या ऐवजी याचा आहे मीटर स्क्वेअर पर मोल. This is common unit and this is SI unit for molar conductivity. आणि जर पर ओमच्या ऐवजी तुम्ही सिमन्स घेतला तर काय होईल? सिमन्स मीटर स्क्वेअर पर मोल. मोलार कंडक्टिव्हिटीचं युनिट जेई आणि नीट या दोन्हीसाठी विचारले गेले आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द SI युनिट ऑर कॉमन युनिट ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी. तर अतिशय व्यवस्थित समजून घ्या. आय होप हा पॉइंट तुम्हाला इथे समजलेला असेल. कोणता? इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी अँड मोलार कंडक्टिव्हिटी. ओके.